एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. मी विशाल, मी अक्षया आणि ही अक्षया. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहोत आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा जो ब्लॉग असणार आहे तो आहे माझ्या लहान भावाच्या लग्नाच्या तयारीबद्दल. 2-3 दिवस राहिले लग्नाला अवघे, आणि त्याच्या आधी जे रिच्युअल्स म्हणजे बांगडी भरण्याचा कार्यक्रम जो आहे तो आज होणार आहे. त्याबद्दल हा ब्लॉग शूट करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये माझं काहीही काम नाहीये, पण फक्त इंट्रोडक्शन साठी मला बोलवण्यात आलेलं आहे. मला भूक लागलेली आहे, मला जेवायला जायचंय, पण ब्लॉगची सुरुवात करायची आहे त्याआधी. त्याच्यामुळे मी इंट्रोडक्शन करतो की जेव्हा जेव्हा मी इंट्रोडक्शन करतो भरपूर व्ह्यूज येतात, त्याच्यामुळे मी इंट्रोडक्शन करण्यासाठी आलेलो आहे. आणि हा ब्लॉग जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. काय बांगडी भरण्याचा जे काही कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये हा कार्यक्रम होतोय, आणि सर्व ते सांगायचं राहिलं. इकडचे रिच्युअल्स काय असतील आता मला माहित नाही. माझ्यासाठी देखील हे फर्स्ट रिच्युअल्स वगैरे काही नसतात. बांगडीवाला येतो, बांगडी भरतो आणि निघून जातो, झाला बांगडीचा कार्यक्रम. हाच रिच्युअल्स असतात, बाकी काही रिच्युअल्स नसतात. पण स्टील म्हटलं एक कार्यक्रम आहे तर म्हटलं आपण व्लॉग बनवूया आणि मस्त तुमच्यासोबत मी शेअर करते. तर जे काही होईल ते मी शूट करेन. होपफुली मी पॉसिबल झालं तर करेन, नाही तर माझ्या नवरदेवाला नाही मी काही करणार नाही. मी आता जाऊन जेवण करणार आहे. नाही तर मी माझ्या मिस्टरांना सांगेन. शूट वगैरे काही करणार नाहीये. लेडीजचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आपलं काही काम नाहीये. आपण बाजूला बसणार आहोत. बघूया आता व्हिडिओची तर स्टार्ट केलेली आहे. आता व्हिडिओ बाकी पुढे काय होणार आहे वी रिअली डोंट नो, बट स्टील तुम्ही स्टे ट्यून राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती. मी हळदीचा ब्लॉग शूट करणार आहे, कारण हळद मला खूप आवडते. तर हदळीचा जो कार्यक्रम असेल हदळमध्ये मी खूप मजा करणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या त्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधीच थांबूया. हा छोटासा ब्लॉग बोललो होतो, छोटासा ब्लॉग संपलेला आहे. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तो नाही तुम्ही थांबा. बबी कसा बोलतोस यार, माझा हात दुखला रे, जा रे. तर फायनली आता सगळं स्टार्ट होईल, तर तोपर्यंत तुम्ही थांबा, कुठेही जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जे काय असेल ते मी विशूला सांगेन शूट कर, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तोपर्यंत तू बाय बोलतोयस त्यांना की तू सांगतोयस त्यांना? म्हणजे काय चाललोय जेवण करायला. आम्ही चाललोय, आता आम्ही चाललोय. आणि कुठल्याही स्कॅमच्या बळी पडू नका. 2000 रुपये घेऊन मला ग्लो येणार असं सांगितलंय. फेशियल कुठला केला काय माहिती नाही. पूर्ण डिटॅन माझा उन्हामध्ये फिरून माझं जे शाहरुखचा फेस होता तो एकदम काहीच्या काही झालेला आहे. तर अशा स्कॅमच्या बळी पडू नका. आणि अजून एक स्कॅम आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्यावर माझं स्पेशल व्हिडिओ बनवतो. रीलवर खूप चाललाय ना, त्याबद्दल तर मी सांगणारच आहे. त्याच्या बळी अजिबात पडू नका. पैसे लुटायची काम आहेत. सगळं स्कॅम आहे. ते काय ते आम्ही व्हिडिओ बनवतो. पुण्यात गेलो की आरामशीर आम्ही व्हिडिओ बनवतो. ते प्रोडक्ट काय आम्ही घेऊन नाही आलेलो, तर ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. आज पुरतं जे काय असेल ते फक्त बांगड्यांचा कार्यक्रम आहे, तोपर्यंत थांबा तुम्ही. ह्या बाबा, बांगडी भरायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हे आमच्या मोठ्या बहिणी आहेत. त्यांनी हळदी कुंकूचा जो सेक्शन आहे तो सांभाळलेला आहे. इकडे तुमचे ब्लॉगर जे आहे ते बाळ सांभाळत आहे. बुबू से हाय, जय भीम. ओले 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 बापरे, थांबा, आमच्या अजून आळस संपत नाहीये. अजून एक छोटा बाबू इथे आलेला आहे. तू कोण आहे रे? महिला मंडळाचे अध्यक्ष वरमाई जयश्री वंदने. हा, अध्यक्षबाई इथे बसलेले आहेत. हे आमची मावशी पुण्याहून आली आहे. पुण्याहून पूर्ण पुणे एक एक. आई तुमचा व्हिडिओ काढतो. पिक्चर बनवतोय मी, तुमचा व्हिडिओ काढतो. हा आत्या, हो व्हिडिओ करतो. पिक्चर काढणार आहे मी एक. हा पिक्चर काढतोय, पिक्चर मध्ये घेतो तुम्हाला. आणि जे इथे दिसत आहेत त्या आहेत प्रसिद्ध रील स्टार आणि प्लस ब्लॉगर, मिनी ब्लॉगर. हाय, दिस इज मी अर्पिता. मराठवाड्याची ब्लॉगर, माझी छोटी बहीण अर्पिता. तिला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर. माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असलेली आहे ही रील स्टार. हां थांब बेटा, आलोच मी, आलोच जवळ. 1200 झाले माझे. थांब. अरे मेरा एक ब्लॉग चला ना.
जा जा मोठ्या मम्मीकडे जा. तुझ्यासाठी नाही घे चहा बघू. बघू चहा नाही तुझ्यासाठी. इकडे बघू ये इकडे ये. नाही नाही बघू नाही. तिला छोट्या ग्लास मध्ये पाणी आणा. तुम्ही कधी आला? बरं ना. कुठे ब्लॉगर दिसे ना. काय कमी आणा म्हणलं? बांगड्या कमी आणा म्हणलं का मी तुम्हाला? तुम्हाला आई नवरदेवाची करवली आली बघ. पण ही छोटूशी बुबू बस खाली. बस खाली बसा. इकडे इकडे मामा इकडे. छोटे छोटे पाणी. सुंदर किती सुंदर. नाही बाळा मी नाही मारत नाही मारत. हाच थोडस इकडे 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 मामीकडे बघ. स्माइल दाखव. हे बघ, हे बघ. विचारा पहिले. हे ह्या बांगड्याच्या बरोबर येतं आणि हे थोडं ढिले होतं. दिल्या नका बोलू, दिल्या नका बोलू. त्याच्या मनानं भरा कोणत्या भरायला. स्माइल. एवढे ढिले आहेत का ते ह्याच्यानं तर माझ्या आमची फजिती व्हायला. एवढं तर लेकरू हा तर एवढे बांगड्या बघाले. दुकानदार परेशान आहेत. भावाचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे. अहो, काळं घाले नाही का निघणार नाही का सरळ निघतात. तेच खावं लागतं. तर परत एकदा वेलकम बॅक. आणि बांगडीचा कार्यक्रम झालेला आहे. बांगडीवाले मामा घरी जाऊन जेवण करून झोपलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा झोपायची वेळ झाली सर्वांची, इथे मेहंदीचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि मेहंदीसाठी घरातले सर्व लेडीज कंपनी इथे जमा झालेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या वहिनी आहेत, बहिणी आहेत, छोट्या छोट्या भाच्या आहेत. तू कोणी मांजी आहे आणि नवरदेव सुद्धा आहे. तर थोड्याच वेळामध्ये आपण आता मेहंदी सुरू करू. आणि झालं एवढंच बोलायचं आहे. आणि इथून आम्ही आता गायब होऊ. आमचं काही काम नाही. बाकी चला आता पुढे शूट करूया, मेहंदीला सुरुवात करू. तर ह्या आहेत आमच्या वहिनी. ह्या आहेत 2 बहिणी. ही आहेत त्यांची लेकरं. आणि हे सगळ्यात लहान दिसत जे असतात, जे लहान लहान बाळ दिसते ते पण आमची बहीणच आहे. आणि तिच्यापेक्षा जी मोठी आहे ते तिची भाची आहे. आणि इथे नवरदेव बसलेले आहेत. चला मेहंदीला सुरुवात करा. वरमाई
वरमाई पण इथं बसते. वरमाय वर नको जाऊ माय. हा, चला मेहंदीला सुरुवात करा. कोण लावणार आहे नवरदेवाला मेहंदी? लवकर जा. कोमलताई ए लावा काय चिट्ट्या टाकायच्या का? कोमल लाव तुला. छान मेहंदी काढा. नवरीचा हात नवरीचं नाव त्याच्यात लपवा आणि नवरीला शोधायला सांगा नंतर. चला करा सुरुवात. चला बाकीच्यानी सुरुवात करा. या आर्टिस्ट पुढे या. ये कुठे? चला काढा. कोणाकोणाच्या हातावर काढायची? या लवकर इकडे. बबू बबू ये तुझ्या हातावर मी काढतो इकडे. हात दाखव तुझा हात. मेहंदी काढणार आहे तुमच्या हातावर. काढ बबू. छान छान काढ. काढ ना हातावर. ठेवू नको असे काढायचे. असे मी काढून तुझ्या हातावर. तू झोपली की मी मेहंदी काढू तुझ्या हातावर. झाली काढली. बघू बघू. वाव किती छान. ती मेहंदी झाली ना मग बघ. हा डॅडा मी तुझ्या हातात मेहंदी काढू. नो नो. सगळ्यांचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यात आधी नवरदेवाच्या आणि बाकीच्या बहिणी पण काढतायत. विहा तुला नंतर बाळा, तुला नंतर द्या ना. तिच्या हातात द्या ना फक्त. तोंडात घालते ती. हा काय? तोंडात घालून देऊ नका, फक्त असंच खेळू दे तिला. एक बॉक्स द्या ना, म्हणजे ती बॉक्स मध्ये ठेवेल आणि काढेल. बॉक्स द्या तिला. हे घे बुबू. हा हे बघ याच्यात टाकायचं इकडे. मेहंदी काढायला आलेल्या सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटची सोय केलेली आहे इकडे आमच्या वहिनींनी. पण प्रश्न असा पडलाय सर्वांना की इथे सगळे आता मेहंदी काढण्यात व्यस्त आहेत. चहा घेणार कशी? 2-2 हातावर मेहंदी लागली आणि यांना चहा घ्यायचा आहे. तर वरमाई देशाला प्रश्न पडलाय. तुमच्या दोन्ही हातावर मेहंदी आहे, तुम्ही चहा घेणार कसे? इथं माझे 2 मुलं आहेत. एका मुलाच्या हातावर मेहंदी लागलेली आहे, दुसऱ्या मुलाच्या हातामध्ये ब्लॉग बनवतोय दुसरा मुलगा. ये देखो रईस का बच्चा. ओय ओय हिलोईन. भाऊ भावाच्या हातावर मेहंदी काढतोय. काय काढताय? हे फरमाईश आलेली आहे. अपकमिंग रील स्टार जे आहेत ना आमच्या, रील स्टारची फरमाईश आहे. भाऊ माझ्या हातावर काढ. मी म्हणलं कोणती डिझाईन करायची सांग. तिने आता ही डिझाईन शोधून काढली. मध्ये एक ट्रायल चालू आहे आमचा. अच्छा. की जमते का? हा जमली ही डिझाईन. बऱ्यापैकी जमली. एवढी वाईट नाही. ए वाईट है का? नाही. थोड़ा 19-20 है इधर. वो पंती हो गया इधर. वो ऐसा पान चाहिए तो पंती हो गया. थोडी सुटसुटीत पाहिजे. ओके चिटकून नाही पाहिजे. सुटसुटीत पाहिजे. बाकी हे राऊंड आहे हे चिटकून आले ना. फक्त चिटकून पाहिजे. राऊंड व्यवस्थित आलेत ना तर. ओके ओके झालं झालं. झाली मेहंदी संपली. ओके ट्राय. अरे वो बच्चा रे उसके लिए क्या? खरंच छान काढले. एका प्रॅक्टिस नंतर. अरे विषय आहे का दादा? या सगळ्यांनी या. विशुभाऊ मेहंदी काढतोय. विशुभाऊला पण येते. खानदानीला कलेचा अभिशाप आहे. हो. अरे बस का. मला 2-4 चहा त्या रात्री. मी रात्रभर जाऊन काढली. काय टाइम. भाऊजी बघू तुमच्या हातावरची मेहंदी. दाखवली की नवरीला दाखवली गेले. मला अशी छुट्टू फुट्टू खावी का?
कशी चुटुकपुटुक कशी ए, कोणी हवी का अशी? पण ती किती छान काढली आहे की नाही ये इकडे. मस्त काढले ये बाळा, ये. ये दे म्हणलं. माझ्या भाचीचे आचार काढतो. हा काढा हमको कस्टमर मिल गया है. हा काढा देखो बहुत अच्छा निकलेगा हाँ। मैडम मैं पहले बहुत निकालता था मेहंदी वो मेरा आजोबा का होता दुकान है काय करतात? डोरेमॉन निकालो क्या आम्ही ठीक करके जाऊ छोटी सा हायकर के डिझाइन एकदम साधी किती सुंदर आई ग किती गोड आपण ह्या तरह सेम काढूया हा. खूप छान काढली हा अंकी अंशुमंग तू काढले 2000 काढलेत तुला येत नाही का बोलते मग कोणी काढली ते तरी दाखवा या पोरीने काढली खोटं बोलली आम्हाला येत नाही आणि एवढी छान मेहंदी काढली वार वा छुपा रुस्तम चला नेक्स्ट जा शुभांगी इकडे मी पण छान काढली बघा मी पण छान हे देख सांचीने आणि प्राचीने कोण आहेत त्या दोघी कोण आहेत त्या दोघी माझ्या मुली कोण आहेत त्या नाही सांची प्राची हे कोण आहे हे करवली दाखव बाई तुझी मेहंदी करवलीची मेहंदी हो खूप छान आई बघू खुशी कोणी काढली आ राणी वावने काढली वाव छान काढली हा तुमची काय तुमचं काय अच्छा इवियाले काढली